माय इंग्लिश अल्फाबेट नोटबुक प्रोजेक्ट तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे नवनीत प्रकाशनाचा इंग्लिश अल्फाबेट चार्ट। आपल्याला ही 10 रुपयाची एक फेविकॉलची बॉटल लागणार आहे। क्लासमेटची एक नवीन वही, इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील इंग्रजी मुळाक्षरावर आधारित असलेले चित्र, असे हे 3 पेज आपल्याला प्रिंट काढावे लागणार आहेत। याची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल। आपण त्याची प्रिंट काढून घ्यायची। 30 रुपयामध्ये हे 3 कागद आपल्याला प्रिंट करून मिळतील। आपल्याला एक नवीन स्केच पेनचा बॉक्स लागणार आहे, कारण नवीन स्केच पेनचं जे टोक असतं ते व्यवस्थित अक्षर वहीमध्ये त्याचं काढता येतं। चित्र कट करण्यासाठी आपल्याला एक कातर लागणार आहे आणि रेषा ओढण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पट्टी। चला तर आता माय इंग्लिश अल्फाबेट नोटबुक प्रोजेक्ट कसा तयार करायचा ते आपण पाहणार आहोत। पहिल्या पानावर माय इंग्लिश अल्फाबेट नोटबुक प्रोजेक्ट हे असं नाव टाकून घ्यायचं। आता वहीच्या डाव्या बाजूला नवनीतचा जो अल्फाबेटचा चार्ट आहे त्याचं एका हे कॅपिटल बी आणि स्मॉल बी आणि चित्र असलेलं हा एक चित्र काढून इथं असं चिटकवायचं आहे। सुरुवातीला बी का बरं घेतलेला आहे आपण, कारण इंग्रजी मुळाक्षरांचं 6 गटामध्ये याची विभागणी केलेली आहे। अशा प्रकारे BCPT DFMN LHRS AEIOU GJKQ VWXYZ। त्यामुळे सुरुवातीला आपण बी अक्षर घेतलेलं आहे। आता खाली काय करायचं, सुरुवातीला कॅपिटलची एक ओळ काढायची, त्याच्यानंतर त्याच्या खाली स्मॉल लेटर आणि तिसऱ्या ओळीला कॅपिटल आणि स्मॉल। या उजव्या पानावर काय करायचं, सुरुवातीला हे चित्र 3 प्रिंट काढलेले आहेत, त्याच्यातलं चित्र हे पहा, ह्या प्रिंट मधलं हे चित्र कापून या ठिकाणी इथे चिटकवायचं आहे। आणि मग हे दोन्ही मिळून चित्राचे जे शब्द आहेत ते शब्द इथे लिहायचे आहेत। हे बॉय, बॅग, बॉल, बॅट। हे बॅट शब्द इथं, बॉल शब्द इथं डबल आहे, त्याच्यामुळे आपण एकच घेतलेला आहे। एकूण 4 शब्द झालेत। हे 4 शब्द या ठिकाणी आपण इथे लिहिलेले आहेत। आता हे अशाच प्रकारे हे सी, पी, टी आणि मग इथं जो गट आहे BCPT या ठिकाणी दृढीकरण होण्यासाठी जोड्या लावा, वाचा, लिहा हे असं लिहायचं। आता हे दुसरा गट सुरू झालेला आहे डी पासूनचा, DFMN। हे डाव्या बाजूलाच घ्यायचं इकडलं आणि हे उजव्या बाजूला, अशा प्रकारे। दुसऱ्या गटाला तिथे एक पान सुटलं नव्हतं, त्यामुळे दुसरा आणि तिसरा या ठिकाणी घेतलेला आहे। हे DFMN जोड्या लावा, LHRS जोड्या लावा। हा चौथा गट सुरू झालेला आहे AEIOU चा। हे जोड्या लावा, वाचा। या ठिकाणी काय केलेलं बा, AEIOU चा वेगवेगळ्या प्रकारे उच्चार होतो, फोनिक साऊंडचा, हे या ठिकाणी लिहिलेला आहे। पाचवा गट GJKQ जोड्या लावा, वाचा। 1 ते 5 दृढीकरण होण्यासाठी हे शेवटचा अक्षर गट VWXYZ। आता हे 1 ते 6 चे मिक्स अक्षर लिहिलेले आहेत वाचनासाठी, कॅपिटल, स्मॉल। हे फोनिक साऊंड दिलेले आहेत सगळे एकत्रित 26 अक्षराचे। च्या चार्टवर हे रंगाचे नाव असल्यामुळे आपण हे लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने। प्रकल्प संशोधन लेखन केलेलं आहे, तुम्ही पॉज करून ह्याला वाचू शकता। या संपूर्ण वहीची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल। तसेच इंग्लिश फाउंडेशन A to Z या YouTube चॅनलवर
दुसरे व्हिडिओ पण या संदर्भात टाकलेले आहेत, ते आपण पाहू शकता. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. माय इंग्लिश अल्फाबेट नोटबुक प्रोजेक्टचं विद्यार्थ्यांना खूप उपयोगी होणार आहे. तर हा प्रोजेक्ट करण्यासाठी खूप सोपा आहे. आपण पालक, शिक्षक, विद्यार्थी आपण हे नक्की करू शकता. आपला प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.